नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? 2024 साली जो T20 वर्ल्ड कप झालेला होता अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये, त्याच्यामध्ये अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरी गाठून दाखवलेली होती. भल्या भल्या संघांची शिकार केली होती. त्याच्यापैकी एक शिकार होती पाकिस्तान संघाची. एक्झॅक्टली उलटं झालेलं आहे. कारण आता त्यांना कळून चुकलं असेल की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणं आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हा जमीन आसमानाचा फरक आहे. त्याचं कारण चंदीगड सामन्यामध्ये भारतीय संघाने एक डाव आणि 300 धावांचा विजय मिळवून दाखवलेला आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. चंदीगडची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक आहे हे मी आदल्या दिवशीपासून तुम्हाला सांगतोय. भारतीय फलंदाजांनी ते सत्य करून दाखवलेलं होतं. भला मोठा धावफलक उभारून दाखवलेला होता. 2 खेळाडूंनी शतकंसुद्धा केलेली होती. त्याच खेळपट्टीवरती मोहम्मद सलीमनी अफलातून बॉलिंग करून अफगाणिस्तानच्या खेळाडूंना खुश करून टाकलेलं होतं. माजी खेळाडू जे कॉमेंट्री करतायत त्यांच्यावरती छाप पाडलेली होती. सगळेजण मोहम्मद सलीमचं कौतुक करत होते. ज्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवरती मोहम्मद सलीमनी चांगली बॉलिंग केली, त्याच फलंदाजीला पोषक खेळपट्टीवरती अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी संपूर्णपणे नांगी टाकलेली आहे. कुठलंही कौशल्य, कुठलाही संयम, कुठलंही तंत्र ते भारतीय बॉलर्सविरुद्ध दाखवू शकलेले नाही आहेत. ही गोष्ट मनाला चांगलीच खटकलेली आहे. कारण एक नाही, दोन्ही डावामध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी खेळपट्टीवरती थांबण्याचा प्रयत्न केला नाही. स्पिनर्सना योग्य पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला नाही. तंत्र, संयम या सगळ्या वैचारिक या सगळ्या बाबतीत ते कमी पडलेले दिसले. याच्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये मानव सुतारने केलेल्या बॉलिंगचा निर्देशाक करायलाच लागेल. कारण या पठ्ठ्यांनी पदार्पणाच्या सामन्यामध्ये एकूण मिळून 7 विकेट काढलेले आहेत. परंतु खऱ्या त्याचा भेदक मारा हा पहिल्या इनिंगमध्ये बघायला मिळाला. खेळपट्टी चांगली होती, पण मानव सुतारनी सतत बॉल पुढं टाकला, स्टंपात टाकला आणि थोडा वळवला, जास्त वळवला. तिथनंच तो सगळी गडबड करत राहिला आणि ज्याच्या त्या कन्सिस्टंट बॉलिंगला अफगाणिस्तानच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हतं. कोण डिफेन्स करताना आऊट झालं, कोण आतताई फटका मारताना आऊट झालं. पण त्याच्यामागे एक गोष्ट दिसून आली की मानव सुतारच्या बॉलिंगमध्ये तुम्हाला धावांचं जेवण मिळणार नाही. या पठ्ठ्यांनी एकदाही कोणाला पुल मारून दिला नाही, यांनी एकदाही कोणाला स्क्वेअर कट मारून दिला नाही. सगळ्या जणांनी फक्त थोडेसे फ्रंट फूट ड्राईव्हचे प्रयत्न केले, बाकी कोणाला काही जमलं नाही. कारण 30-33 धावांमध्ये त्यांनी या 6 विकेट काढल्यात 20 ओव्हर टाकून. त्यामुळे वेल बोल्ड मानव सुतार. आणि पदार्पण केल्यानंतर पहिल्याच डावामध्ये 5 विकेट काढणारा तो भारताचा 7वा गोलंदाज ठरलेला आहे. म्हणून मानव सुतारचं कौतुक वाटतं. पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी अफगाणिस्तानचे फलंदाज हे सावध पवित्र्यात खेळले. त्याला कारणही असं होतं की 127 धावांची फिल्डिंग त्यांनी केलेली होती. दमणूक त्यांची झालेली होती. अपेक्षा होती की विश्रांती घेऊन सामन्याच्या 3ऱ्या दिवशी जरा ते भक्कम बॅटिंग करतील. रहमतनी फक्त एका बाजूने किल्ला लढवला. रहमत शहानी खरंच चांगली बॅटिंग केली, अर्धशतक केलं. त्यांनी कसोटीमध्ये 1000 धावांचा टप्पासुद्धा दुसऱ्या दिवशी पार केलेला आहे. पहिलाच तो अफगाणिस्तानचा फलंदाज असा ठरला आहे ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला. तो एका बाजूने उभा राहिला, पण दुसऱ्या बाजूनी त्याला अजिबात साथ मिळाली नाही. कारण बाकीचे फलंदाज स्ट्राईक याला देऊन एका बाजूला आपण उभं राहण्यापेक्षा हिरोगिरी करायला लागले. त्यामुळे पहिला डाव अफगाणिस्तानचा 152 धावात संपला. अर्थातच शुभमन गिलनी लगेच फॉलो ऑन दिला आणि परत अफगाणिस्तानची बॅट्समन हे फलंदाजीला आले. दुसऱ्या डावामध्ये त्यांचा पवित्रा वेगळा होता. सुरुवातीपासून ते मोठे फटके मारायला लागले. कारण सुरुवातीला शुभमन गिलनी सुरुवातच मानव सुतारपासून केलेली होती. त्याला षटकार मारून त्यांनी दाखवलं ह्या डावामध्ये आम्ही काय आता सावध पवित्र्यात खेळणार नाही. पण त्याच्या मागं तंत्र नव्हतं. कारण पहिल्या इनिंगमध्ये मानव सुतारनी 6 विकेट काढल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये वॉशिंग्टन सुंदरनी 4 आणि कुलदीप यादवनी 3 काढल्या. एकच विकेट मोहम्मद सिराजला मिळाली. आणि मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही एक ओपनिंगला आलेला जो सादिक होता तो फक्त 40-42 धावा करून जरा विकेटवरती थांबला. बाकी कुठल्याही खेळाडूला, फलंदाजाला, भारतीय स्पिनरला तोंड देता आलं नाही.
खेळपट्टी खराब नव्हती, बॅटिंगला अशक्य नव्हती आणि तरी पहिला डाव 152, दुसरा डाव 100 जस्ट क्रॉस झालेले 110, 112 अशा धावांमध्ये त्यांचा दुसरा डाव संपलेला आहे. एक डाव आणि 300 धावांचा विजय भारतीय संघाच्या हाती लागला आहे. लोक लगेच कॉमेंट करतात हुरळून जाण्यासारखं काही नाही. अहो कोण हुरळून जात आहे? अफगाणिस्तान विरुद्ध कसोटीत विजय मिळवल्यानंतर कोण हुरळून जाईल मला सांगा. जो सामना 2.5 दिवसात संपतोय त्याचं मी वर्णन तरी किती करू. एकच गोष्ट आहे या सामन्यातनं सकारात्मक गोष्ट एकच आहे की बॅटिंगला कसोटीच्या खेळायला काय लागतं हे भारतीय फलंदाजांना कळलेलं आहे. रिषभ पंतनी सुद्धा डोकं खाली घालून बॅटिंग केली आहे. शुभमन गिलचं शतक होतं, KL राहुलचं शतक होतं. या गोष्टी सकारात्मकता आहे. त्याच्याहीपेक्षा सकारात्मक गोष्ट म्हणजे भारतीय संघाला पुढचा विचार करून मानव सुतारसारखा चांगला लेफ्ट आर्म स्पिनर मिळालेला आहे. ही सर्वात जमेची बाजू म्हणता येईल. त्यामुळे हुरळून जाण्यासारखं काही नाही, बडाय मारण्यासारखं काही नाही. विजय मिळवणं हे अपेक्षित होतं. एक डाव 300 धावांचा विजय हा थोडासा जरा जास्त झाला. हा कसोटी क्रिकेटमधला भारताचा सर्वात मोठा विजय वगैरे काहीतरी म्हणलं जात होतं. आकडेवारी तुम्हीसुद्धा तपासून बघा. एक गोष्ट मात्र अजून कळलेली आहे ते म्हणजे अफगाणिस्तानला अजून कसोटी खेळणं हे गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल ऑलरेडी ते एक डाव 300 धावांनी हरताय, अजून कशाला त्यांना खेळवतायत. तुम्हीच म्हणत असता काही जण की क्रिकेट एवढासा खेळ आहे. खरंच क्रिकेट एवढासा खेळ आहे. फुटबॉलच्या तुलनेमध्ये तर अगदीच किरकोळ आहे. पण तो खेळ जर का वाढवायचा असला तर नवीन संघांना संधी द्यायला पाहिजे. त्यांना धडपडायला कोलमडायला तीसुद्धा अवधी दिला पाहिजे जो अफगाणिस्तानला आत्ता देत आहेत. फक्त त्यांच्या 2 कसोटीमधलं अंतर थोडंसं कमी केलं पाहिजे. कारण हे जर का अंतर कमी केलं नाही तर त्यांचा खेळ हा असाच होत राहणार आहे. भारतासारख्या मोठ्या संघांविरुद्ध खेळताना त्यांना जास्त ठसा उमटवता येणार नाही. कारण बॉलर्स कदाचित प्रयत्न करतील कारण त्यांच्याकडे दमसास ज्याला म्हणतात ती जबरदस्त आहे. पण फलंदाजीच्या बाबतीत ना संयम आहे, ना गुणवत्ता, ना तंत्र, या तिन्ही गोष्टींच्या कचाट्यात ते सापडत आहेत आणि नंतर मग वाताहत होते चांगल्या विकेटवर सुद्धा. म्हणून ही कसोटी कव्हर करून मला अगदी काही खूप मोठा आनंद, खूप काही शिकायला वगैरे अजिबात मिळालेलं नाही आहे. फक्त कसोटी म्हणल्यानंतर मी कव्हर करायला येतो तुमचा प्रतिनिधी म्हणून, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढची मॅच मी खूप वेगळी कव्हर करणार आहे. आत्ता सांगत नाही कुठली, काय सरप्राईज आहे तुम्हाला थोडंसं. बघू तुमच्या काही लक्षात येतं का, कारण त्याच्यासाठी वेगळं बॅग पॅकिंग मला करायला लागणार आहे. त्यामुळे आता भेट पुण्यातून. बाय बाय.